आणि केपी सामना जर टाय झाला तर आय थिंक सुपर ओव्हर, कारण आपण लीग मॅचेस खेळतोय त्यासाठी मात्र हा नियम असेल. आणि पाहू शकाल ही ग्रँड एंट्री इज ओपनर्स जयांश 11 सावत अँड बीबी स्फूर इताडे. माझे सुत्रे जोडले जातात माझे सहकारी मित्र समीर ठाकरे. वेलकम समीर, तुझं कॉम बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत. गुड इव्हनिंग सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच योगी सर. टू ओपनर्स ऑन ग्राउंड जयांश 11 सावतचे सलामीचे वीर आता मैदानामध्ये एंटर होतात. दोन्ही टीम्सला देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही नाही तर 16च्या 16 टीम्सला आम्ही देत आहोत या स्पर्धेमध्ये. आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये मनपूर्वक शुभेच्छा. आणि अखेर ज्या क्षणाची आपण मित्रांनो वाट पाहत होतो तो क्षण आता सर्वांच्या भेटीस आलेला आहे. आमने लोणार परिसराचा वर्ल्ड कप आता सुरू होतोय पीसीच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर. ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि मागच्या वर्षामध्ये बीबी स्पोर्ट इताडे हा संघ फायनल खेळला होता, फायनलला पराभूत झाला होता. परंतु तोच संघ ह्या वर्षाची सुरुवात करतोय ALPL सीझन 2च्या पहिल्या मॅच मध्ये. तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय जयांश 11 सावतच्या विरोधात. भगवान पाटील इताडेचे सुप्रसिद्ध उद्योगपती ज्यांचा संघ तुम्ही पाहतात बीबी स्पोर्ट इताडे. With the toss and they have decided to ball first here. आणि एका बाजूला तुम्ही पाहताय सचिन पाटील सावतचे युवा उद्योगपती यांचा संघ तुम्ही पाहताय जयांश 11 सावत. हो निश्चितपणे चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी हा सामना मात्र क्रीडा रसिकांना पाहायला मिळू शकेल त्यात काही शंका नाहीये. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय बीबी स्पोर्ट इतर संघाच्या संघनायक आय थिंक दैवत वेलेकर सर यांच्या वतीने मात्र घेतला गेला. आणि हा शुभारंभ आहे मित्रांनो. या स्पर्धेला आपण या ठिकाणी प्रारंभ करतो. इथं टाळ्यांचा गजर असू द्या. ALPL या सीझन मधील आय थिंक पहिला सामना, पहिल्या सामन्यातील पहिला षटक गोलंदाज टाकतोय विनोद. आणि पहिल्या षटकाचा पहिला चेंडू फेस करतोय रायटी विनोद बजागे. क्या बात आहे. फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि थरार ALPL चा आता सुरू होतोय. लेट्स प्ले. पंच अजित पुत्र सरांचा आता हिरवा कंदील ग्रीन सिग्नल आलेला आहे. मॅचला होता ही सुरुवात. लॉंग रन पाहू शकाल या ठिकाणी विनोद मार्गस्थ होतोय पंचांच्या डाबा बाजूनं. आणि पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आय थिंक पाहायला बोलतो. आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. काय सुरुवात आहे या स्पर्धेची. क्या बात आहे. थोडासा वेळ आपल्याकडे आहे. नवीन बॅटर येईल मैदानात, तोपर्यंत आपण इकडे व्यासपीठावर पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळत आहोत. सन्माननीय संतोष काकडे साहेब ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचे ते संघ मालक आहेत आणि माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमनेपाडा यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती अनंता केणे यांना असेल. काकडे साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा. हो जरूर, कारण ती उद्यापासून मात्र बाहेर जाणार आहेत आणि त्यासाठी मात्र पाहू शकाल या ठिकाणी त्यांचा आपण आज शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करतोय आमच्या को कमिटीच्या माध्यमातून. आणखी एक महत्वाची सूचना आहे सर्व खेळाडूंसाठी. सामने प्रत्येकी 6 षटकांचे आहेत, परंतु पहिली 5 षटकं ही 25 मिनिटांच्या आतच आपल्याला कंप्लीट करायची आहेत. नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी स्वरूप एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असेल. फलंदाजांनी देखील या गोष्टीची नोंद घ्या. जास्त वेळ तुम्ही वाया घालवलात तर तुम्हाला देखील पेनलाइज करण्यात येईल. सन्माननीय संतोष काकडे साहेबांचा हा शुभ सन्मान ALPL सीझन 2 मध्ये. निश्चितपणे चांगली सुरुवात आपण पहिले विनोदच्या वतीने पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट्स प्राप्त केल्या आणि रायटी विनोद भजागे तिथे मात्र भाजला. रिप्ले मध्ये पाहू शकाल या ठिकाणी हा 40+ खेळाडू पाहिला आपण. चेंडूच्या खाली पोहोचला श्रावण तो झेल मात्र त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात मात्र कलेक्ट केला आणि काय सेलिब्रेशन पाहिलं आपण. जबरदस्त. आय थिंक सोपान तिस्कर ऑन फील्ड वरती आहे आणि सोपानला पर झेल साठी विनोद पाटील याचकडून तब्बल 500 रुपीज पारितोषिक दिले जाणार आहे. पाहू शकाल या ठिकाणी सर्व ऑनर्स इथे मात्र ऑन स्क्रीन वरती दाखवले जात आहेत. सचिनजी पाटील, त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी मनोजजी पाटील. पुढचा बॉल राईट अमोव द विकेट. ओ सॉफ्ट हँड यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता. फक्त हलक्या त्यानं ड्रॅग करत असताना अखेर पहिली धाव आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2 मधील बॅटर राकेशच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळते. जयांश 11 सावत ऑफ द मार्क. राकेश गारे ऑफ द मार्क विथ अ सिंगल.
चांगली सुरुवात समीर आपण पाहतोय विनोद खुलाच्या वतीनं मॅन फ्रॉम वालसिंद ऐक गौतमी वालसिंद संघात तो नेहमीच प्रतिनिधित्व करतोय, परंतु आज बेबी स्पोर्ट इताडी संघानं मात्र जरूर त्याला खरेदी केली आणि जी सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी करून दिली. काय टेलिकास्ट आहे एसके एंटरटेनमेंट पूर्णपणे क्लोज व्ह्यूज क्लोज फिक्चर इथे मात्र आपण पाहतो या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न कॉट बिहाइंड आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दैवत वेलीकडनं कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. अजून एक विकेट धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम जयांश 11 सावध संघाला. कटर लेग कटर बॉल होता. खरं तर ही त्याची ओळख आहे विनोद खुलाची. नॅचरली आउट स्विंगर लेग कटर तो टाकत असतो आणि तेथेच त्यानं बॅटर निखिलला बाद केलेल्या दुसरी सफलता व्हेरी फर्स्ट ओव्हर मध्ये तो मिळून देत असताना आणि एक प्रेक्षकांसाठी आता सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ असणार आहेत. तब्बल 20 पारितोषिक त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक इक्विपमेंट असतील, कूलर्स असतील, सायकल असतील आणि विनामूल्य कुठल्या प्रकारचं शुल्क नसेल. फक्त तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट राहायचंय. तुमच्यासाठी लकी ड्रॉ या स्पर्धेमध्ये असणार आहे. क्या बात आहे. सर्व काही तुमच्यासाठी मात्र आमच्या आयोजकांनी मात्र या ठिकाणी ठेवलेलं आहे. फक्त तुमचं आम्हाला काय हवं आहे तर फक्त सहकार्य. नवी फलंदाज गुरुनाथ उर्फ पप्पू आलाय आणि समीर पहा या ठिकाणी आपण पाहिलं तर भरपूर अनेक उलटफेर पाहणार आहोत, कारण सातत्याने खेळाडू सर्व कॉन्क्रीटच्या विकेटवरती खेळत असतात, परंतु आज या स्पर्धेमध्ये जर पाहिली तर मातीची विकेट आहे. जर तुम्ही मातीच्या विकेटला जर ओळखून जर कार्य केलं तर तुमच्यासाठी चांगला मात्र या ठिकाणी खेळ तुम्ही करू शकता. विनोद कुलात पुन्हा एकदा हो बॅकफुटला गेले, कटकण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट पॉईंटला मात्र फिल्डर तैनात आहेत. पुन्हा मात्र श्रावण पाटील होते त्या ठिकाणी. जबरदस्त शतरक्षक आणि चांगली सुरुवात बेबी स्पोर्ट इताडी संघाची आपण पाहतोय. संघाचे पुरस्कर्ते पाहिले तर भगवान शेठ पाटील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जयांश 11 सावध संघाचे पुरस्कर्ते सचिन शेठ पाटील. आणि हे सुद्धा विसरून चालणार नाही समीर की पहिल्या पर्वामध्ये जयांश 11 सावध संघाने सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला होता. जरूर जरूर, परंतु विजयी झाला होता तो वीरेन स्पोर्ट एवई. एक चॅम्पियन संघ तुम्हाला बघायला मिळाला होता. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला आउटस्विंगर कटर पाहायला मिळाला आणि मातीच्या विकेटचं हे वैशिष्ट्य आहे. ज्या गोलंदाजाकडे स्विंग आहे, स्पिन आहे, ते गोलंदाज या विकेटवर डेफिनेटली प्रभाव टाकू शकतात आणि सध्या विनोद खुलातनं ते केलेलं आहे काम. पॉवर प्लेमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलंय जयांश 11 सावधला. निश्चितपणे या तोंड वर करू देत नाही कुठल्याही फलंदाजाला. चांगली त्यांनी लाईन मेंटेन केली आहे. चांगल्या रिदमवरती सध्या तो मात्र कामगिरी करतोय. आतापर्यंत फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केल्या. हो कडक फटका मिडॉलला बीट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत त्या ठिकाणी. थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि त्याचमध्ये पाहू शकाल सिंगल धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि एक सफल षटकाची सुरुवात समाप्ती इथे मात्र पाहायला मिळाली. विनोद खुलाच्या वतीने फक्त 3 धावा समीर खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स. व्हेरी गुड स्टार्ट. जी स्वप्नात सुरुवात बघितली असेल कदाचित विनोदनं की ALPL मध्ये पहिलं षटक मी टाकणार आहे आणि हे पहा सोमिक केबल नेटवर्कचा हा लोगो तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या वतीने आम्हाला फायर शो साठी आर्थिक सहकार्य लाभलं गेलं. त्याचे पुरस्कर्ते अनंता केणे आणि हे दृश्य पहा. जर पहिल्या सामन्यापासून हे परिस्थिती असेल तर समीर येणाऱ्या दिवसामध्ये काय हाल असेल. स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे प्रेक्षक स्टँडमध्ये खच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तसे प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी सुद्धा आहे. फक्त तुम्ही इथे येऊन नोंद करायची आहे. कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही. कुपन इथून कलेक्ट करा. त्यानंतर पाहू शकाल मान्य श्री सुरेश काशीनाथ चौधरी प्रेक्षक स्टँडमध्ये सुद्धा पाहू शकाल कुठल्या प्रमाणे जागा शिल्लक नाहीये. जबरदस्त या ठिकाणी क्राऊड सध्या आपण पाहतोय. पॉवर प्ले क्रमांक 2 आणि तसे जर पाहिलं तर दोन्ही इन खेळ होणार आहे. काय टेलिकास्ट आहे. इंटरनॅशनल दर्जा देण्याचा मात्र प्रयत्न शंकर गुलवी यांचा आपण पाहतोय आणि तब्बल 6 कॅमेऱ्याचा साईड समीर ही स्पर्धा मात्र कव्हर केली जात आहे. पॉवर प्ले मधील आता अंतिम षटक असेल, कारण 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 षटक ही पॉवर प्लेचे आपल्याला बघायला मिळतात आणि दैवत वेलेकर टीमचा कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. राकेश गारे मॅन फ्रॉम नांदकर सध्या सावंतचं प्रतिनिधित्व करत असताना फॉर एंडकडनं आता गोलंदाजी सुरू झाली आहे. आप ट्रॅकर होता. बाउन्स पाहायला मिळाला या बॉलवर. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. सुपर स्टार्ट. अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी इताडे टीमला मिळाली आहे.
पहा जिथे जागा मिळेल तिथे आता बसून मात्र हे क्रिकेटचे दर्दी, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी या स्पर्धेला मात्र जरूर या ठिकाणी आनंद त्या स्पर्धेचा व्यक्त करतायत. जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये विनोद कुलातने केली ती सुरुवात दैवतने केली. डॉट चेंडून मात्र आणि प्रत्येक धाबेसाठी या मात्र गुलाबी थंडीमध्ये मात्र या ठिकाणी घाम घालावा लागतोय जयांश 11 संघाच्या फलंदाजांना. हो हुक करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन, चेंडू चला वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं रेस सुरू होती, परंतु रेस मध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आणि LPL सीझन 2 मधील पहिला चौकार. रिप्ले तुमच्या समोर. राईट आर्म राऊंड द विकेटने दैवत आला, थोडासा मागे टाकला बॉल आणि भरपूर चांगला रूम क्रिएट करत असताना हुक करण्यात आलं. लॉंग वे शफल होऊन बॅटरनं पाठवलं बॉलला सरळ लॉंग लेगच्या पलीकडे. पहिला चौकार राकेशच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. ALPL सीझन 2 मधील धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. फटका बनवला त्या ठिकाणी फलंदाजाने. हो पुन्हा त्या दिवशी फटका खेळायचा होता, परंतु चेंडू चालला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबवला गेला आणि जोपर्यंत चेंडूला फेक करतायत तोपर्यंत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. यानंतर दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. जो पुढील सामना असेल सानवी 11 आमने आणि पाटील डेव्हलपर्स बापगाव. विकी शेठ पाटील आणि सुरेश शेठ दलवी या दोन संघाचे संघ मालक आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, दोन्ही टीमला विनंती असेल की आपण रेडी राहायचं. गुरुनाथ ऑन स्ट्राईक आहे, उर्फ पप्पू. पॉवर प्ले मध्ये नेहमीच तो चांगला खेळलाय किरवलीसाठी, परंतु त्याच्या फ्रँचायझीसाठी तो फेल ठरतोय. पॉइंटला जेल पकडलाय, आणखी एक खेळाडू बाद आणि बघा दैवतनं त्याला डगआउटचा रस्ता दाखवलाय. हे सेलिब्रेशन या घडामोडी तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळतील, कारण ही ALPL आहे, आमने लोणार प्रीमियर लीग आहे. गुरुनाथ सुद्धा बाद होतोय. आणखी एक धक्का जयांश 11 सावधला. आहे आणि कमाल करतोय तो बीबी स्पोर्ट इताडेसाठी. आणि तसंही जर पाहिलं तर जुनं ते सोनं आहे आणि क्रिकेटच्या खेळाला कुठल्याही वयाची मर्यादा नाहीये. तुम्ही कितीही वयामध्ये क्रिकेटचा खेळ खेळू शकता. आणि श्रावण पाटील सांगतो की अजूनही माझ्यामध्ये दमकम आहे. काय जबरदस्त मात्र फिल्डिंगचा नजरा तो पेश करतोय आणि अखेर 3 धक्के मात्र या लागले गेले जयांश 11 साबत संघाला. पूर्णपणे संत आणि साबत सुरुवात. राकेश गारे अजून खेळपट्टीवरती आहे, त्याच्या सोबतीला नवीन फलंदाज अक्षय कोहली आलाय, मॅन फ्रॉम नानकर. आयकॉन खेळाडू आहे आणि आज आयकॉन प्रमाणे त्याला खेळावं लागेल. दैवत पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं. हो पहिल्याच फटका हवेत सेफ केलाय, कबरच्या डोक्यावरून. खूप मोठा गॅप आहे, डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये. रेस सुरू होती, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला थांबवलं गेलं आणि तोपर्यंत 2 धावा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. सुंदर फटका होता, कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. बॅटर अक्षय कोहलीच्या बॅटमधून. आयकॉन खेळाडू आहे, संघातील प्रमुख खेळाडू आहेत आणि त्या प्रमुख खेळाडू प्रमाणे त्याला खेळ येथे साकारावा देखील लागेल, कारण आता जबाबदारी त्याच्या खांद्यांवर फार मोठी वाढलेली आहे. संघ अडचणीमध्ये आहे. इनिशियल ओव्हर्स मध्ये जी सुरुवात मिळणं गरजेची होती सावधसाठी ती सुरुवात मिळत नाहीये. त्याच्यामुळे इथून आता चांगला स्टार्ट अक्षय कोहलीला देणं गरजेचं असेल. दैवत पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो मोठा फटका जरूर केल्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. मी विनंती करतो या क्रीडा रसिकांना, जे बॅनर्स आपण पाहतोय मैदानाच्या सोफ्टवेअर बाजूला, ते बॅनर्सच्या पुढे कोणीही बसण्याचा प्रयत्न करू नका. ही सर्वांना खास विनंती आहे. तुम्ही सध्या पाहू शकाल या ठिकाणी जे आमचे 7 स्टार आहेत त्यांचा हा फ्लॅग. लखनजी पाटील, अनंताजी केने, राकेशजी दिगाडकर, रामकृष्णजी काकडे, बाळरामजी मेहर, कैलासजी पाटील, सुजित पाटील आणि त्यांच्या समेत पाहिलं तर विद्यमान भिवंडी लोकसभेचे खासदार सर्वांचे लाडके बाल्यामामा अर्थ सुरेशजी म्हात्रे साहेब एका बाजूला पाहू शकाल आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वीरेंद्र चोरगे यांचा तुम्ही बॅनर पाहू शकाल.
जरूर त्या सर्वांचं खरं तर भरपूर मोलाचं योगदान आणि महत्वाची मेहनत या 7 स्टारची लाभलेली आहे या स्पर्धेला सफल करण्यासाठी आणि विशेष सहाय्य लाभलं आम्हाला हे क्रीडांगण विजय पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत पिसेचे की ज्यांनी आम्हाला हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी. अजून एक महत्वाचा निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहा, आपण ज्यावेळी होमसई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा पाहिल्या त्या स्पर्धामध्ये आपण ते पॉइंट्स होते या मालिकावीरासाठी, बेस्ट बॅटरसाठी, बेस्ट फिल्डरसाठी, बेस्ट बॉलरसाठी जे आपण क्वार्टर फायनल पर्यंत पकडत होतो, परंतु या स्पर्धेमध्ये आपण सेमीफायनलचे पॉइंट्स ऍड करणार आहोत. एक विकेटला 5 पॉईंट असतील आणि एका धावेला 1 पॉईंट असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि सेमीफायनल अशा प्रमाणे असतील, लक्ष असू द्या, 1-2 1 वर्सेस 2. चला, या आपण जरूर सेमीफायनल कशी असतील त्याचा मात्र जे नियम आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळाने मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवेल. परंतु 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 10 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या स्पेलमध्ये विनोद कुलारला बोलवलं गेलं, फक्त दिशा दिली. काय सुंदर क्षेत्रक्षण शॉट फाईलकडे पाहिलं आपण, फक्त सिंगल धाव. परंतु समीर, ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण 3 षटके पाहिली, असं वाटतं की स्पर्धेमध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहतो की काय? नाही, पहिल्या मॅच पासून एवढं मोठं आकलन तर करू शकत नाही, परंतु मातीची विकेट आहे, गोलंदाजांना कुठेतरी फायदा आहे ते दिसून आलेलं आहे. आणि ग्रुप ए च्या मॅचेस सध्या आपण पाहतोय. जयंश 11 सावतच्या विरुद्ध बीबी स्पोर्ट इताडे, ह्यानंतर पाटील डेव्हलपर्स बापगाव विरोधात सामना तुम्हाला पाहायला मिळेल सानवी 11 आमने. ग्रुप ए मधील या 4 टीम्स आज खेळताना तुम्हाला दिसतील. हो, निश्चितपणे या विनोद कुलार ओर द विकेट पुन्हा मार्ग सुद्धा. हो, फटका हवेत केला, मिस्टार्मिंग आहे, एक सॉफ्ट डिस्मिस होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येऊ शकत नाहीये. परंतु झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी आणि अक्षय खुलीला मात्र पहिला जीवनदान. मी नेहमीच सांगतो की तुम्ही रक्तदान करा, मतदान करा, कन्यादान करा आणि एखादा ICU मध्ये जर पेशंट असेल त्याला तुम्ही जीवनदान द्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजाला जीवनदान देऊ नका, खूप मोठं नुकसान होतं. हे रिप्ले मध्ये पहा, असं वाटलं की गोलंदाज चेंडूपर्यंत जरूर पोहोचला आणि पोहोचला होता, परंतु ज्यावेळी चेंडूला कैद करायची वेळ आली आहे त्यावेळी चेंडू निसटला गेला. हो, नक्कीच. आणि अक्षय कोहली प्रतिस्पर्धी संघामधील आयकॉन खेळाडू आहे आणि त्याला जीवनदान मिळालेलं आहे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते महागात पडू शकतं. नेक्स्ट बॉल, कुलाचा बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा फोर्स करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली टायमिंग करता आलेलं नाहीये. इथे देखील फक्त मिळेल एकच जाव. एक मात्र चौकार या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाला, जो बॅटर राकेश गारेच्या बॅटमधून आला होता. अथवा गोलंदाजांनी पूर्णपणे दबदबा इथे निर्माण केलाय या मॅच मध्ये. स्कोर एका धावेने पुढे नेण्याचा प्रयत्न 13 वर. पहा, आय थिंक मैदानाच्या आतमध्ये एक छोटासा खड्डा आहे, त्याच्यावरती जरूर आम्ही सेफ्टी ठेवलेला आहे, परंतु त्या वेगामध्ये ज्यावेळी तुम्ही ट्रॅव्हल करता त्यावेळी मात्र त्या ठिकाणी थोडंसं सांभाळून राहायचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंसाठी ही सूचना आहे. स्क्वेअर लेगच्या आय थिंक पंचांच्या पाठीमागे पाहू शकाल. लोपडा चेंडू सरळ बॅट लॉफ केला, जबरदस्त फटका अगदी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला तो, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आय थिंक ज्युनियर आकाश पाटील होता, जबरदस्त फेक आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय राकेश गारे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊ. रक्षण बघायला मिळालं आणि एकाच ऍक्शन मध्ये थ्रो करत असताना त्या ठिकाणी विकेट मिळाली आहे. धावपाच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का लागला. जयंश 11 सावत टीम थोडंसं आता अडचणीमध्ये सापडली, परंतु लीग मॅचेस मध्ये एक गोष्ट महत्वाची असते की बाउन्स बॅक करण्याची संधी मिळते. योगी सर, एखाद्या वेळेला तुम्ही जर सामना गमावला तरी पुन्हा एकदा तुम्हाला एक चान्स मिळते पुन्हा बाउन्स बॅक करण्याची. परंतु या ठिकाणी पहिल्या विजयाकडे खरं तर प्रत्येकाचं लक्ष असतं. जो संघ विजयानं स्टार्ट मिळवतो तो संघ पुढे जाऊन त्या लीग मध्ये कुठेतरी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे पहिला विजय हा दोन्ही टीमसाठी महत्वाचा असेल. अक्षय कोहली समोर पुन्हा मिस्टार्मिंग आहे, बॅक्रॉस लाईन जाण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, लॉंग ऑनला वन्स अगेन, पुन्हा कॅच ड्रॉप. दुसऱ्यांदा या ठिकाणी आपण पाहतोय जीवनदान मिळालं अक्षय कोहलीला. ALPL मध्ये मला वाटतं की तो आउट होणार नाहीये असं दिसतंय.
क्या बात आहे. अजून एक मात्र एक मोठा निर्णय आमच्या 7 स्टार कमिटीच्या वतीने आपण पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू जोपर्यंत या स्पर्धेचा अंतिम सामना संपत नाही तोपर्यंत हे पारितोषिक आहे. जो कोणीही खेळाडू 50 अर्धशतकी इनिंग साकारेल त्यांच्यासाठी आमच्या को कमिटीच्या माध्यमातून तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. वाव, काय चेंडू आहे या ठिकाणी. पडल्यानंतर वलंग घेणारा बॉल तुम्हाला बघायला मिळाला. चला आपण गोलंदाजाला सुद्धा इथे पारितोषिक ठेवूया. जर एखाद्या गोलंदाजाने जर 5 कंप्लीट केली तर आय थिंक त्याला सुद्धा 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला बघायला मिळेल कारण स्पर्धाच तेवढी मोठी आहे. बक्षिसांची खैरात डेफिनेटली या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. डावा धावफलकावरती आपण पाहतोय 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाला आणि विनोद कुलातनं काय स्पेल हाताळलेला आहे. 2 षटकांमध्ये फक्त त्यानं धावा खर्च केल्या, 8 धावा खर्च केल्या आणि 2 इम्पॉर्टंट विकेट त्यानं मिळवलेत. ड्रीम स्पेल त्याचा तुम्हाला बघायला मिळाला. असं त्या जयंत 11 सावधचा खेळाडू कक्ष या ठिकाणी दाखवला जातोय. एस स्पोर्ट सावध यांच्या नावानं हा खेळाडू कक्ष तयार करण्यात आलेला आहे आणि सध्या सोपान तिस्कर ऑनफिल्ड आहेत. बीबी स्पोर्ट इताडीकडून ते खेळत आहेत. आणि पाहू शकाल या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ साठी खुनी बैल ग्रुप चौधरपाडा यांच्या माध्यमातून आम्हाला 2 टावर फॅन लाभलेले आहेत. त्यांचा मी मनापासून को कमिटीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. जबरदस्त या स्पर्धेचा शुभारंभ दिवस आपण पाहत आहोत, प्रारंभ दिवस पाहत आहोत. परंतु लक्ष असू द्या, वेळेचं भान सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे कारण टायमर ऑन आहे. लक्ष असू द्या कारण तुम्ही पहिला चेंडू जेव्हा तुम्ही डिलिव्हर केला तेव्हापासून मात्र टायमर या ठिकाणी ऑन आहे. 3 षटकाचा खेळ मात्र ते संपन्न झाला आणि 3 षटकामध्ये पाहू शकाल 15 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. आणि दैवतला पुन्हा आपण दुसऱ्या स्पेल मध्ये पाहतोय. पुन्हा या ठिकाणी अक्षय कोहलीची विकेट्स धोक्यात आहे. आता चूक होणार नाहीये. शॉट फाईलकडे मात्र तो झेल पकडला गेला आणि जियांश 11 सावध संघाला लागणारा हा 4था धक्का. जयंत 11 सावध विरुद्ध बीबी स्पोर्ट इताडे. यानंतर पाटील डेव्हलपर्स बापगाव विरुद्ध सांदवी 11 आमने. दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रुप ए पहिल्या दिवसामध्ये आपण एन्जॉय करतोय आणि जो तिसरा सामना असेल तो पहिल्या सामन्याचा विजेता आणि दुसऱ्या सामन्याचा विजेता आणि तिसऱ्या मॅच मध्ये जो जिंकेल म्हणजे त्याचे 2 विजय होतील तो क्वार्टर फायनलला संघ पोहोचेल आणि तो आजच्या लॉट्स मधील 6व्या मॅच मध्ये खेळताना दिसेल. त्यानंतर 4था सामना असेल. दोन्ही मॅचेस मधून पराभूत होणारे संघ 4थ्या लढतीत एकमेकांच्या समोर उभे ठाकतील आणि 5वा सामना असेल. तिसऱ्या सामन्याचा लुझर संघ आणि 4थ्या सामन्याचा विनर संघ असा 5वा सामना असेल आणि त्यातून जो जिंकेल तो थेट 6व्या मॅच मध्ये प्रवेश करेल क्वार्टर फायनलला. लीग मॅचेस हे फॉर्मॅट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यानंतर सेमीफायनल चर्चा आपण करत होतो. ग्रुप 4 आहेत ए बी सी डी. यावेळेला 4थं षटक यावेळेला आपण पाहतो पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 17 धावा 5 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. प्लीज जे आमच्या ब्लॅक स्क्रीन समोर जे काही खेळाडू बसले विनंती करतो की आपण तिथून उठायचं आहे प्लीज कारण त्याच्यामुळे पंचांना थोडासा अडथळा निर्माण होतो. यस, भरपूर स्टँड्स आहेत परंतु समीर स्टँड मध्ये सध्या जागा नाहीये परंतु मैदानाच्या अवतीभोवती भरपूर जागा आहे. क्या बात आहे. ही समस्या आहे. हरकत नाही, बसा, तुम्हाला जागा मिळेल परंतु अंपायरला खेळाडूंना त्रास होईल असं बसू नका. पहिला दिवस आहे की फायनल डे हेच कळत नाहीये. चर्चा सुरू होती योगी सर की क्राऊड होईल की नाही पीसीच्या क्रीडांगणावर. चर्चा करू आपण.
परंतु यावेळेला चर्चा सुरू आहे बीबी स्पोर्ट इताडेची. दैवत वेलेकर, विनोद खुलात काय गोलंदाजी करतात. वाटतच नाही की जयंश 11 सावधचे बॅटर खेळतात. असं वाटतं की फक्त बीबी स्पोर्ट इताडे मैदानावर आहे. हो, निश्चितपणे याचं कारण समीर पाहिलं तर गोलंदाजी चांगल्या लाईन्स वरती आपण पाहतोय. विकेट टेकर सध्या गोलंदाजी ते मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचमुळे आतापर्यंत 5 विकेट्स जयंश 11 सावध संघाने गमावले. महेंद्र आणि जेडी सध्या आपण पाहतो या ठिकाणी. इथे महेंद्र पारदे आहे, यस, मॅन फ्रॉम जांभूलपाडा. दोघांकडे क्षमता आहे, परंतु आज क्षमतेनुसार कामगिरी करावी लागेल. आणि खास जे संगणक आहेत जयेश दलवी जेडी, त्याला मात्र जरूर धावांचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मिस टायमिंग पटका शॉट पाहिले एकदा शतक पुन्हा चेंडू खाली चाललाय. अक्षय आहे त्या ठिकाणी, जबरदस्त झेल पकडला अक्षय मडवी. आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल सावध टीमला लागणारा हा 6वा धक्का. चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webov in the mix. वेलेकरला सुद्धा 3री विकेट मिळाली आहे. आणखी 2 बॉल त्याच्या स्पेल मध्ये शिल्लक आहेत आणि अजून जर 2 घेतो, 5 कंप्लीट करतो, तर मग 2000चं कॅश प्राइज 7 स्टार. अठराला 6 सध्या धक्के लागलेत. जयंश 11 सावध टीमची स्थिती थोडी नाजूक आहे. सचिन पाटील थोडेसे चिंतेत आहेत, परंतु बाउन्स बॅक करण्याची संधी डेफिनेटली असते. इथून देखील ते पलटवार करू शकतात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये महेंद्र आणि विनोद 2 चांगले बॅटर, 2 सिनियर क्रिकेटर आहेत. हो जरूर, परंतु या ठिकाणी अजूनही पाहिलं तर नेहल मात्र येणं बाकी आहे. बाहुबली आहे, परंतु अजून त्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रमोशन दिलं नाही. विनोद पाटील आहे. दैवत राऊंड विकेट ना. हो, पहिल्या चेंडूवरती ऑन साइड ट्राय करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी फलंदाज महेंद्र पारदी धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. कुठेतरी आता विकेटचा अंदाज नाहीये, या मैदानाचा अंदाज नाहीये, ALPL चा अनुभव नाहीये ह्या वर्षात. त्याच्यामुळे ही स्थिती आता जयंश 11 सावधची तुम्हाला बघायला मिळते. आणि तसंही बघा, एखाद्या वेळेला प्रीमियर लीग आपण एखाद्या फ्रँचायझीसाठी खेळत असतो. इव्हन IPL असू द्या किंवा आता ISPL असू द्या, विविध क्षेत्रामधून खेळाडू येतात, एकत्रित होऊन खेळतात. त्यामुळे त्यांचा बॅलन्स, त्यांची बॉन्डिंग जमणं थोडं कठीण होतं. परंतु वेळ बराचसा घेतलेला जयंश 11 सावधच्या बाबतीत तसं घडलेलं दिसतंय. अजूनही तो तालमेल त्यांचा जुळत नाहीये. परंतु बीबी स्पोर्ट इताडे संघाचा विचार जर आपण केला तर परफेक्टली तालमेल त्याचा जुळलेला आहे. ज्या अनुषंगाने मात्र आतापर्यंत 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आणि विनोद खुलात आणि दैवत वेलेकरनं पूर्णपणे या ठिकाणी बॅटिंग ऑर्डर प्रतिस्पर्धी संघाची मात्र त्या ठिकाणी धाराशाही केली. कारण याच ओव्हरमध्ये पाहिले तर आतापर्यंत 3 विकेट्स पाहिले आपण, एक रनआउटच्या स्वरूपात. 18ला 7. हो, फक्त प्ले केला ऑन साईडला पाहू शकाल. डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. डीप स्क्वेअर लेगकडे सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आणि आतापर्यंत आपण जर सावध संघाचा विचार केला, जयंश 11 संघाचा जर फक्त एक मात्र बाउंड्रीज पाहिली आपण, फक्त राकेश घारेच्या बॅटमधून, परंतु तदनंतर कुठल्याही फलंदाजाला समीर या ठिकाणी सीमारेषा ओलांडता आली नाहीये. दयनीय स्थिती पाहायला मिळाली आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. 19ला 7. सुरेश काशीनाथ चौधरी स्टँड मधून देखील फार मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना. आज संपूर्ण आमने लोणार्ड परिसरातील क्रिकेटर या स्पर्धेचा आनंद घेतात. युट्यूबवर देखील मोठ्या संख्येने आणि मैदानावर देखील. आणि पावसाला अजून एक पारितोषिक आम्हाला लाभलेला लकी ड्रॉ साठी आहे का लखन पाटील? यस, वनिता बबन कारभारी, त्यांचे ते लाडके नातू आहेत लवेश लक्ष्मण पाटील, यांच्या नावानं आम्हाला टावर फॅन लाभलेला आहे, कूलर लाभलेला आहे. जरूर त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू. आय थिंक लवेश जो आहे तो लक्ष्मण पाटील यांची चिरंजीव आहेत, सुपुत्र आहेत. लखन पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्याचप्रमाणे पावसाला इताडे गावातील प्रसिद्ध उद्योजक हरिश्चंद्रजी वेलेकर उर्फ मुस्साबाई, त्याचकडे सुद्धा लकी ड्रॉ साठी तब्बल 2 कूलर आम्हाला लाभलेले आहेत. क्या बात आहे. चौदरपाडा गावातील मिस्टर विवेक वाकडे, याचकडे सुद्धा आम्हाला लकी ड्रॉ साठी 1 कूलर लाभलेला आहे. 5वं षटक गोलंदाजी करण्यासाठी गणेश होतोय बॉलिंग मार्कवर. VIP एंड कडनं आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल स्ट्राइक एंडला बॅटर आतिश. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आहेत.
धावांचा वेग वाढवणं गरजेचं असेल, इथून चांगल्या धावा बनवणं गरजेचे असतील. कट करण्याचा प्रयत्न एज बट विकेट कीपर दैवत वेलेकर तिथे मिस्टेक करताना दिसलाय. कॅस्ट्रॉप आतिशला जीवनदान मिळालं. व जरूर रिप्ले मध्ये पाहिलं तर किमान 3 ते 4 वेळा तो प्रयत्न दैवतने केला होता. पाहू शकाल हो इन स्विंगर होता. प्रथमतः एका हाताने कमाल केला. तिसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू जमिनीवरती लँडिंग होताना आपण पाहिलं. 19 धावा, चौकार षटकार इथून शोधावे लागतील. थोडीशी स्थिती नाजूक आहे. एक सन्मानजनक टोटल बनवण्यासाठी पुन्हा फ्लाय स्लिपला बॉल ट्रॅव्हल होतो. इथे देखील हवेत होता. एकाही वेळेला प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. कदाचित योगी सर ही समस्या अशी असेल की या विभागातील मोस्ट ऑफ क्रिकेटर कॉन्क्रीटच्या विकेटवर सिमेंटच्या विकेटवर खेळत असतात आणि रेअरली मातीच्या विकेटवर टर्फ विकेटवर त्यांना खेळण्याची संधी मिळते आणि आज त्याचा देखील फटका बसला असावा. हो आणि तेच तर आपण पाहतो या ठिकाणी या गोलंदाजाने मात्र या मातीच्या विकेटचा मात्र चांगल्या प्रमाणात फायदा उचललाय. म्हणजे असं वाटते की या स्पर्धेमध्ये आपल्याला सगळे रोमांचक सामने पाहायला मिळू शकतील. इथे मात्र पहा बॅटची इनर एज चेंडू चालले या विकेट किपरच्या दिशेनं. अजून एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. तसं पाहिलं तर संघ जयंत 11 संघाची चांगली बांधणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कुठेतरी जे खेळ त्यांच्याकडून अपेक्षित होतं त्यांच्या संघाच्या संघ नायकाला त्यांच्या सहकार्यांना त्याप्रमाणे आतापर्यंत खेळ झाला नाहीये. हो, कारण काही सिनियर क्रिकेटर बरेचसे आपल्याला त्या टीम मध्ये बघायला मिळालेत. इम्पॉर्टंट म्हणजे विनोद रायटीनं जी सुरुवात मिळवून देणं गरजेची होती ती सुरुवात त्याला मिळवता आली नाही. या वर्षात जसा फॉर्मात आहे तो RD11 किरवलीसाठी खेळतोय. यावेळी पुढचा बॉल यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील प्रॉपरली टायमिंग करता आलं नाही. माफ करा, सावरीदेव किरवलीसाठी जसा तो खेळलाय तशी स्टार्ट त्याला इथे देता आली नाही आणि त्याच्यामुळे संघ थोडासा आता अडचणीमध्ये गेलेला आहे. हो निश्चितपणे या आणि पाहू शकाल फक्त 22 धावा धावफलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आमच्या सोबतीला पाहू शकाल या ठिकाणी या स्कोरीच्या भूमिकेमध्ये मिस्टर हॅरी भाई जबरदस्त मात्र कामगिरी करतायत. यानंतर जो पुढील सामना असेल दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. सानवी 11 आमने विपक्ष पाटील डेव्हलपर्स बापगाव. वन मोर बिग मॅच. आणि बघा टॉस साठी जो कॅप्टन पहिल्या इनिंग्स नंतर उपस्थित नसेल त्या टीमला 3 रनची पेनल्टी देण्यात येईल. आयोजन कमिटीने आता ही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. शेवटचं षटक सुरू असताना दोन्ही कॅप्टन हजर राहणं गरजेचं. यावेळेला लॉफ करण्यात आला. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा बॉल. आकाश ज्युनियरनं आज चांगली फिल्डिंग केली आहे. आउटफील्ड मध्ये बघा ज्या वेळेला गोलंदाजी चांगले होते, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, त्यावेळेला ओव्हरऑल टीमचा बॅलन्स चांगला दिसून येतो, त्यांचा कॉन्फिडन्स दिसून येतो आणि त्या सर्व गोष्टी बीबी स्पोर्ट इताडेच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाल्यात. तिन्ही गोलंदाजाने मात्र प्रभावित केलेला आहे. राकेश गणेश मार्गस्थ होतोय. ओ टॉप एक चेंडू हवेत. शॉर्ट फायलिंगचा फिल्डर चेंडू खाली चाललाय. झेल ड्रॉप. पुन्हा अक्षय मडवी होता शॉर्ट फायलिंगकडे. त्याच्याकडून मात्र ही मिस्टेक घडली गेली आणि फलंदाजाला जीवनदान. परंतु जरूर इथे मात्र समीर आपण पाहिलं तर फलंदाजाला जीवनदान मिळतायत परंतु त्याचं मात्र संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. जरूर जरूर. आणि किती डिसिप्लिन योगी सर. मला असं वाटतं की मी पहिला सामना कव्हर करत असेल. 5 ओव्हर झाले, एकही वाईट नाही, एकही एक्स्ट्राची धाव खर्च केली नाहीये. सध्या ऑन स्क्रीन पाहतात जगात भारी 19 फेब्रुवारी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या महापुरुषांना खर तर त्रिवार मानाचा मुजरा आपण करतोय. स्वराज्य हित, स्वराज्य रक्षण. आज छत्रपतींमुळे आपण मराठा एम्पायर जो पाहतोय आणि आज फार मोठ्या उत्साहानं खरं तर शिवजयंती हा उत्सव साजरा देखील करण्यात आला. आणि हे सध्या तुम्ही पाहू शकता सचिन पाटील यांना दाखवलं जातं. उत्तम शेठ पाटील टीम ओनर्स आहेत. त्यानंतर आमचे पारधी हर्षद पारधी यांना दाखवलं जात आहे. टीम ओनर्स आहेत ज्यांच्या माध्यमातून टीम्स खरेदी करण्यात आल्यात. लास्ट ओव्हर आकाश लेफ्टी गोलंदाजी करण्यासाठी आणि अखेर पहिला वाईट. चर्चा सुरू होती की एकही वाईट 5 षटकांमध्ये आलेला नाहीये आणि आकाशनं ती स्ट्रीक आता ब्रेक केली आहे. पहिला वाईट हे सध्या आपण पाहू शकता पाटील डेव्हलपर्सचे विकी शेठ पाटील नुकताच काल आपण वाढदिवस थाटामाटाने साजरा केला. त्याच्या सोबतीला पाहू शकाल त्यांचे मित्र सागरजी
शेवाले. त्यांना तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज ज्युनियर आकाश पाटील. लोपुटा चेंडू तो ड्राईव्ह केला. चेंडू चालला वाडिश लॉंगॉनकडे. फिल्डर मात्र तैनात आहे. थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि पाहू शकाल या ठिकाणी 2 धावा इथे मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 धावांनी पुढे जाताना 27-27. टेलिकास्टची चर्चा सुरू आहे. काही क्लीन टेलिकास्ट पाहायला मिळाले. एसके एंटरटेनमेंट, शंकर गुदवे आणि टीम 5 कॅमेऱ्यांसह स्पर्धा कव्हर केली जाते. नीट अँड क्लीन टेलिकास्ट. 27 धावा. लो स्कोर खरं तर पहिल्या मॅच मध्ये बघायला मिळाला. प्रेक्षकांचं मनोरंजन झालेलं नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पॉइंटला. आणखी एक चेल आणि 8वा धक्का लागतोय जयंत 11 सावधला. भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. तीश सुद्धा बाद होतोय. 7 बॉल मध्ये फक्त 6 धावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. खूप चांगला झेल केतननं पकडला. आकाश ज्युनियरला सुद्धा सफलता मिळाली आहे. धाव फलकावरती तुम्ही पाहताय फक्त 27 आहेत. चला दोन्ही कॅप्टन पाटील डेव्हलपर्स बापगाव आणि त्यांच्या विरुद्ध सांदवी 11 आमने दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे टॉस बॉक्स मध्ये असेल स्वागत. नवीन फलंदाज बाहुबली ऑफ सावध नेहेल मात्र आल्याने मात्र त्याला भरपूर उशिराने मात्र आता प्रमोशन दिलेलं आहे. कारण पहिल्या डावातील आता मात्र पाहिले तर फक्त 4 चेंडूचा खेळ येणं बाकी. 27ला 8 आणि पाहू शकाल या ठिकाणी 10व्या क्रमांकावरती पाठवलाय. हा सुद्धा मात्र एक आश्चर्याचा धक्का लागणारा निर्णय मी म्हणू शकेल. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहू शकाल. आमने गावातील विद्यमान पोलीस पाटील सन्मान्य प्रकाशजी दळवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचं करूया आपण LPL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. चर्चा ती सुरू होती की योगी सर नेहल म्हात्रेचं एवढं उशिरानं बॅटिंगसाठी येणं थोडासा आश्चर्याचा धक्का देण्याचा निर्णय होता. 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला 29 वर. शेवटचे 3 बॉल आता डावातून शिल्लक आहेत. 29 रन्स. फर्स्ट एड किट मला वाटतं थोडीशी दुखापत झाली आकाशला. फर्स्ट एड किट प्रोव्हाइड करायचं आहे. या स्पर्धेमध्ये पहा अजून एक चांगली संकल्पना आपण पाहत आहोत. मित्रांनो खेळाडूंची जरूर या ठिकाणी काळजी केलेली आहे. जे माजी उपसरपंच आहेत नानकरचे सन्माननीय मनोजजी पाटील यांच्या वतीनं आपण टॉस सेरेमनीमध्ये प्रत्येक संघाला मात्र एनर्जी ड्रिंक देणार आहोत. 13 पीस आपण एका टीमला देणार आहोत आणि ती एनर्जी आहे ग्रेट बेवरेजेस प्रायव्हेट लिमिटेड. हे थोडी आपण पाण्याची मागणी पूर्तता करा प्लीज. जरूर मात्र त्या ठिकाणी खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे. ला 8 सध्याची स्थिती आपण पाहतोय. आणि सध्या बघा हे जे चेहरे आपण ऑन स्क्रीन पाहतोय बीबी स्पोर्ट इताडे सध्या खुश असतील. कारण ज्या प्रकारे त्यांचा खेळ राहिलाय. भगवान बाबू पाटील इताडेचे उद्योगपती ज्यांचा संघ मागच्या वर्षी फायनल खेळला होता. विजय केने त्या स्पर्धेमध्ये त्या पहिल्या सीझन मध्ये त्या टीमचा मालिका वीर सुद्धा राहिला होता. हो निश्चितपणे आणि ते क्षण सुद्धा मात्र पूर्णपणे पाहण्यासारखे होते. आणि आज दैवतनं मात्र त्या ठिकाणी उल्लेख केला. पहिल्या वर्षी जरूर आम्ही रनरअप होतो परंतु या सत्रामध्ये आम्ही चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न करू. परंतु त्यासाठी समीर अजूनही मात्र फार मेहनत तुम्हाला करायची आहे. बदलत असतात खेळाडूंना. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या संघांमधून खेळण्याची संधी मिळत असते. आकाश रिव्हर एंड
कडनं गोलंदाजी करतोय. यावेळेला फुल लेंथ होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट. आणखी एक निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. प्रत्येकी गोलंदाजाने आज प्रभावित मारा केलेला आहे. अॅक्युरसी, डिसिप्लिन त्यांच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाली आहे. आणि पहिलाच सामना आपण पाहिला तर ALPL मधील लो स्कोरिंग सामना पाहतोय आणि दाट शक्यता आपण या ठिकाणी पाहत आहोत. 29 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 8 गड्यांच्या मोबदल्यात जयांश 11 सावध. हो, फटका कडक पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑनला मात्र फिल्डर तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहू शकाल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 31 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. एका बाजूला नेहेल मात्र पाहू शकाल 3 चेंडूचा सामना केलाय. 4 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. दुसऱ्या बाजूला पाहिल्या तर विनोद पाटील आहे, त्याने 3 चेंडू फेस केले. त्याच्या बॅटमधून पाहिला आपण 2 धावा. आणि आता मात्र पहिल्या डावातील शेवटचा चेंडू शिल्लक. आणि तद् आपण दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे सुद्धा वळणार आहोत. सानवी 11 आमने विपक्ष पाटील डेव्हलपर्स. एका बाजूला विकी शेठ पाटील यांचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला सुरेश शेठ दळवी यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळू शकेल. शेवटचा चेंडू भन्नाट वेग. डॉट आलाय आणि अखेर 31 वरती पहिला डाव इथे मात्र संपन्न झाला जयांश 11 सावध संघाचा. आणि विजयासाठी 6 षटकांमध्ये 36 चेंडूमध्ये 32 धावांचा लक्ष उभारलाय बेबी स्फोटी ताडे संघासमोर. त्या धावांचा पाठलाग कशा रीतीने होईल तत्पुरते जाऊया आपण अच्छा एक ग्रुप मधील दुसऱ्या सामन्याकडे. आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. ओ टू यू टॉस बॉक्स. चेक. थँक्यू सो मच. पुन्हा सर्वांचं ALPL सीझन 2 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. दुसऱ्या सामन्याचा टॉस करणार आहोत. टॉसची माहिती आपण प्रथमतः देत आहोत. एका बाजूला ALPL सीझन 2 आणि दुसऱ्या बाजूला सौमिक केबल नेटवर्क असा टॉस आहे. मी पाहुण्यांना विनंती करेन, उत्तम पाटील, मुठवळचे पोलीस पाटील, त्याचबरोबर टीम ओनर आहेत, तसेच आदरणीय विकी पाटील, पाटील डेव्हलपर्स बापगावचे टीम ओनर, मी त्यांना विनंती करतोय. आणि त्याचबरोबर सचिन पाटील, जयांश 11 सावधचे टीम ओनर, आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. शनिदास पाटील, पवनपुत्र ब्लास्टर पिसे या टीमचे ओनर आहेत, त्यांना विनंती असेल. तसेच पारदी, हर्षद पारदी, रुद्रा स्पोर्ट जांभूलपाड्याचे ओनर. आणि दोन्ही कॅप्टनला रूल्स रेग्युलेशन्स ठाऊक आहेत, टॉसची माहिती आहे. SCN सौमिक केबल नेटवर्क किंवा ALPL असा कॉल करायचा. ALPL असं कॉल. आणि टॉस या ठिकाणी आलेला आहे ALPL 2025. पाहुण्यांना विनंती आहे की पुन्हा आपण मंचावरती विराजमान व्हावं. दोन्ही टीम्सला शुभेच्छा दिल्या जात आहेत. दोन्ही कॅप्टन सोबत आता आपण चर्चा करणार आहोत. ALPL ची एक्साइटमेंट, उत्सुकता, आतुरता प्रत्येकाला होती. आणि काय ओपनिंग सेरेमनी तुम्ही बघितला, मैदानावर आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. टॉस तुझ्या बाजूने लागलेला आहे. पाटील डेव्हलपर्स या फ्रँचायझीनं तुझ्यावर बोली लावलेली आहे, तुझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. त्या टीम ओनरला तुला खुश करायचंय. हो नक्कीच. आणि प्रत्येक प्लेअरकडनं चांगली अपेक्षा आहे. संघ बनवलाय म्हणून. टॉस जिंकला, काय निर्णय घेतोस? आम्ही फिल्डिंग करू. स्क्वॅड बद्दल काही सांगशील की काही पर्टिक्युलर नावं घेशील की हे खेळाडू तुझ्या टीम मध्ये असतील? मयूर तरे, संकेत दलवी, चांगले खेळाडू आहेत आमच्याकडे. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या टीमला. ALPL मध्ये चांगली स्टार्ट दे, याच शुभेच्छा तुला देतोय. प्रतिस्पर्धी कॅप्टननं सांगितलं कमीत कमी धावांपर्यंत थांबू. मला वाटतं मागच्या वर्षी तू ॲज अ कॅप्टन टायटल जिंकलेला आहे वीरेन स्पोर्ट एवई कडून खेळत असताना. म्हणजे एक लकी कॅप्टन म्हणून तुझ्याकडे बघितलं जातं. आज गावच्या टीमचं प्रतिनिधित्व करतोय, सानवी 11 आमदेचं. तुला खरेदी केलं त्यावेळेला तुझ्या भावना काय होत्या? खूप आनंद झाला. आणि तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, तुझ्याकडे टायटल आहे, तू राजा आहे ALPLचा. परंतु आता हे नवीन पर्व आहे, नवीन सत्र आहे, नवी स्वप्न घेऊन प्रत्येक जण उतरत असतो. बॅटिंग करताना काय टार्गेट देशील? 60-65. कोणाकडनं अपेक्षा? तू काही नावं सांगशील पर्टिक्युलर की त्यांच्याकडून ह्या मैदानावर चांगल्या धावा बनवतील? विनय आहे, संकेत आहे, मयूर आहे, मी सुद्धा आहे. म्हणजे सपोर्ट सगळ्यांकडून आहे, फक्त 100% द्या, जिंकण्याचा प्रयत्न करा. टीम ओनर यांच्याविषयी काय सांगशील आणि या स्पर्धेच्या आयोजकांविषयी काय सांगशील? ओनरचं बोला झालं तर 100% तो माझ्यासाठी कवबी बोलतो
आणि बोली लावायची होती त्याच्या 2-3 दिवस अगोदर बोललेला तो 2-3 जणांना का याला किती झालं तरी किती काम पॉईंट गेले पण त्याला घ्यायचंच होतं. क्या बात आहे, म्हणजे भरपूर विश्वास दाखवलेला आहे. तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि टॉस जिंकलाय पाटील डेव्हलपर्स बापगावनं. अंकित दलवी या कॅप्टननं टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला सान्वी 11 आमनेला. पुन्हा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आता अजय घरत सर तुमच्या सोबत जोडले जातील आणि त्यांच्या सोबतीला मिस्टर योगी पाटील सर. धन्यवाद समीर ठाकरे. तत्पूर्वी आपण जाऊया व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. सामना सुरू ठेवायचा आहे. आपण पाहू शकाल या ठिकाणी मित्रांनो जयांश 11 साबा संघाचे पुरस्कर्ते सर्वांचे लाडके आणि जरूर त्यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती राहिलेले आहेत सचिन शेठ पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण आज शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बॉल हवेत आहे आणि टिपला गेलाय झेल कव्हर्स मध्ये. पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॉल वाईड होता परंतु या वेळेला चांगल्या लेंथवर टाकलेला बॉल होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज राजनं. खातं त्याला उघडता आलेलं नाहीये. 1 या धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय बीबी स्पोर्ट्स इताडे संघाला. मागच्या हंगामातील उपविजेता संघ. या खेळपट्टीवर बॅटिंग करणं आतापर्यंत तरी थोडंसं डिफिकल्ट वाटलेलं आहे. आपण जे चेंडू बघितलेले आहेत, पहिला डाव जो बघितला तेथे देखील फलंदाजांची अक्षरशः भंबेरी उडाली होती. आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे 7 स्टार ग्रुपच्या माध्यमातून. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी आणि उद्घाटनीय सामना आपल्या समोर रंगतोय. बीबी स्पोर्ट्स इताडे विरुद्ध जयांश 11 सावत. सावत संघानं धावफलकावर धावा लावलेल्या आहेत. 8 गड्यांच्या मोबदल्यात 31. 6 ओव्हर्स मध्ये लो स्कोरिंग मॅच आहे परंतु पहिला गडी लवकर बाद झालाय, तो देखील 0वर बाद झालाय. राज मोगरे, नवीन बॅटर अक्षय आलाय, योगेश नॉन स्ट्रायकर सेंडला. हे आमचं व्यासपीठ आहे. सचिन शेठ पाटील आणि उत्तम शेठ पाटील यांना तुम्ही पाहू शकता. इतर मान्यवर आहेत, विकी शेठ देखील आहेत, प्रकाशजी दळबी. सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे. योगी मनोज पाटील साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील एक संघ खरेदी करण्यात आलेला आहे. गोलंदाजांचं वर्चस्व दिसतंय. हो निश्चितपणे कारण पहिल्या षटकामध्ये एक सफलता प्राप्त केली. पावलांचा वापर केला. डान्सिंग ट्रॅक शॉट. वाईडिश लॉंगला फिल्डर आहेत परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय आणि ALPL सीझन 2 मधील पहिला सिक्सर. तब्बल 7व्या षटकाची वाट पाहावी लागली पहिल्या षटकारासाठी. पहिल्या डावामध्ये एकही मॅक्सिमम नव्हता परंतु हा आलेला आहे ALPL षटकार. अक्षयच्या बॅटमधून थोडी जागा बनवली, पावलांचा वापर केला. चेंडूच्या टप्प्यापर्यंत नव्हता मात्र थ्रू द लाईन फटका मारलाय. चांगलं टायमिंग. भरपूर काळ चेंडू आकाशात होता, असं वाटलं एक वेळ की झेल देखील होऊ शकतोय परंतु लॉंगॉनला क्लिअर केलंय. येतोय षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या अनुषंगाने हा फटका मात्र खेळला अक्षयनं. जबरदस्त पावलांचा वापर केला. परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि पाहू शकाल त्या ठिकाणी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि लॉंग ऑन द सीमारेषा मात्र सहजपणे त्या ठिकाणी क्लिअर केली. अक्षय मडवी फलंदाज आहे. लोणार संघाकडून तो ग्रामीण मध्ये खेळत असतो. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. यावेळेला स्वीप करायचा होता, पायावर आदळलाय. एक धाव ते मिळते. लेग बाईटचा इशारा करतायत पंच अजित पुत्रन. एक जबरदस्त खेळाडू ते राहिलेले आहेत. त्यांची कारकीर्द जबरदस्त राहिलेली आहे. नामवंत खेळाडू आहेत या टेनिस क्रिकेट विश्वातील, पण आता पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना बघतोय. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. टार्गेट छोटा आहे त्याच्यामुळेच मला असं वाटतंय की प्रत्येक ओव्हरमध्ये टिच्चून मारा करावा लागणार आहे आणि विकेट्सवर विकेट्स घेतल्या तरच हा सामना इथे जिंकता येईल जयांश 11 सावत संघाला. हो निश्चितपणे कारण लक्ष जर पाहिले तर अजय फक्त 32 धावांचा आहे आणि तो 30 धावा 36 चेंडूमध्ये पूर्ण करायचा आहे आणि त्या अनुसार तुम्हाला कामगिरी करावी लागेल. ओ चांगला फटका गॅप मधून चाललाय कव्हरच्या दिशेनं. जबरदस्त फटका. आउटफील्ड फास्ट आणि थोडासा उतार पाहतो त्या ठिकाणी आणि त्यातलं चेंडू वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. कशी आली
कव्हर ड्राईव्ह अगदी 2 खेळाडूंच्या मधून बॉल काढलाय. हाफ वॉली मिळाली होती, त्याचा फायदा घेतलाय फलंदाज योगेश पाटीलनं. यावेळेला इम्प्रोवाइज पद्धतीनं हुक केलाय. आणखी एक जबरदस्त फटका. बॉल चाललाय फाईन लेग सीमारेषा पलीकडे. येतोय आणखी एक चौकार. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webov in the mix. पाटील मॅन फ्रॉम बापगाव. ओ रिबाचा फटका बाहेर काढलाय. प्रॉपर कनेक्शन झालं, परंतु शॉर्ट कव्हर पॉइंटचा क्षेत्रक्षक आय थिंक महेंद्र पारधी चेंडूवरती झेपावलाय आणि या जबरदस्त क्षेत्रक्षक त्याच्या वतीने पाहायला मिळालं. इताडे गावतील ज्येष्ठ समाजसेवक आणि क्रिकेटचे नित्यंत चाहते दुंदारामजी पाटील, अभिमन्यूजी पाटील यांच्या वतीनं LPL साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अभिमन्यूजी पाटील. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. अगदी धूमधडाक्यात आपण या स्पर्धेला सुरुवात केली आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा फारच छान होता. सन्माननीय दयानंद चोरगे साहेब उपस्थित होते. त्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विजय शेठ पाटील यांना देखील आपण बघितलं आणि त्यांचं लाख मोलाचं सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे, सहकार्य लाभलेलं आहे या मैदानासाठी. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे येथे हा ALPLचा थरार आपल्याला रंगताना दिसतोय. पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या 1/18 आणि आता असं वाटतंय की फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पूर्णपणे एकतर्फी सामना. म्हणजे अजय आपण असं सुद्धा म्हणू शकतो की असं वाटलं की पहिल्या इनिंगमध्ये जयंत शिलवन सावंतकडे दुसऱ्या खेळपट्टीवरती बॅटिंग केली आणि तब मात्र बीबी स्पोर्ट इताडे संघ दुसऱ्या खेळपट्टीवर बॅटिंग करतो की काय, ज्या अनुषंगाने धावांचा वेग आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. खरं तर खेळपट्टी तीच आहे, फारसा काही बदल देखील झालेला नाहीये. लेदर विकेट पाहायला मिळते, टर्फ विकेट आहे, पण पहिलाच सामना आहे त्यामुळेच प्रथम बॅटिंग करत असताना खेळपट्टीचा नीटचा अंदाज बांधता आला नव्हता फलंदाजांना. ओ व्हॉट अ शॉट, भव्य हिट. येतोय षटकार. हिंदुत्वा तुमच्यामुळे टिकून जेडीचं स्वागत केलंय. त्या ठिकाणी षटकरांना रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल राऊंड द विकेट मारा करतोय आणि लेग स्टंप वरती मारा केला होता आणि पाहू शकाल या ठिकाणी प्रसिद्ध उद्योजक आणि ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये बीबी स्पोर्ट इताडे संघ खेळणाऱ्या त्या संघाने पुरस्कृत सर्वांचे लाडके सन्माननीय भगवान शेठ पाटील त्याच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय मधुकरजी वेलेकर इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. त्याचं करूया ALPL सीझन 2 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. कमालीचा संघ त्यांनी मागच्या हंगामामध्ये देखील पुरस्कृत केला होता बीबी स्पोर्ट्स इताडे आणि आज देखील पहिल्याच मॅच मध्ये कमालीची कामगिरी बीबी स्पोर्ट्स इताडे संघाची. अप्रतिम सुरुवात त्यांनी केली आहे. चांगला पिकअप शॉट पाहायला मिळाला. अक्षय मडवीच्या बॅटमधून दुसरा षटकार त्यांनी ठोकलाय. संघाची धावसंख्या 24, फक्त 8 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. पावलांचा वापर, चांगला फटका. यावेळेला क्रॅकिंग ड्राईव्ह ऑन द राईज खेळलेला आहे गॅप मधून आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. जरूर पहा मी सर्व संघांना आणि या सर्व संघाच्या ओनर्सला आणि सर्व संघाच्या खेळाडूंना एक नम्रतेची विनंती करतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे त्यामुळे आपण आजचा जो शेड्यूल आहे तो उशिराने सुरू केलाय, परंतु उद्यापासून पहा जे संघ खेळणार आहेत त्या सर्व संघांना मी विनंती करतोय. आय थिंक आपण हा चेंडू कव्हर करूया. जेडी आलाय. ओ कडक फटका, जबरदस्त शॉट, मॅच फिनिश. पहिला विजय इथे मात्र संपादित केलाय बेबी स्पोर्ट इताडे संघाने आणि पहा त्यांचे पुरस्कर्ते भगवानजी पाटील साहेब सुद्धा मात्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती आपण गोड स्माइल पाहतोय आणि पहिल्या पर्वामध्ये सुद्धा पाहिलं तर संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. अभिनंदन टीम बीबी स्पोर्ट इताडे आणि हार्ड लक जयांश शिलवन सावंत, हार्ड लक सचिन शेठ पाटील. उद्या एक्झॅक्टली पहा जे संघ खेळणार आहेत आपण उद्याचा जो शेड्यूल आहे ठीक सायंकाळी 5 वाजता सुरुवात करणार आहोत. म्हणजे जे पहिला जो सामना आहे त्या सामन्यातील दोन्ही संघांना विनंती करतोय की 4:45 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे
आणि 5:15 वाजेपर्यंत सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सुरू करणार आहोत. जर आपण या ठिकाणी वेळेवरती जर पोहोचले नाहीत तर मात्र 3 धाबांची पेनल्टी असेल. मॅच समरी पाहू शकाल पहिल्या इनिंगमध्ये 31 धाबा जोडल्या होत्या 8 गड्यांच्या मोबदल्यात आणि पाहू शकाल त्यामध्ये सर्वाधिक धाबा जर पाहिल्या तर राकेशच्या बाटमधून आपण एकूण 9 धावा पाहिल्या. सेकंड करून मैदान तुम्हाला खाली करायचं आहे आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना पाहू शकाल फक्त 1.3 षटकामध्ये मात्र या ठिकाणी फिनिश केलाय आणि 9 विकेट्स राखून हा भव्य विजय बीबी स्पोर्ट इताडे संघाने त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. वाह, काय टेलिकास्ट आहे एसके एंटरटेनमेंटचं. ALPL चा फ्लॅग तुम्हाला पाहायला मिळतोय. जबरदस्त मिक्सिंग इथे पाहायला मिळत आहे एसके एंटरटेनमेंट या वाहिनीच्या माध्यमातून. चेक जरूर पाहू शकाल या ठिकाणी वीरेन स्पोर्ट येवई संघाचे पुरस्कर्ते आय थिंक हनुमानजी तरे आज ठिकाणी उपस्थित झाले. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि जो सामना नुकताच आपण संपन्न केलेला आहे त्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 षटकांचा स्पेल हाताळला, फक्त 11 धावा खर्च केला, गडी बाद केले 3 आणि आज कॅप्टन नॉक खेळली. आय थिंक गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तो खेळाडू आहे बेबी स्पोर्ट इताडे संघाचा मिस्टर दैवत वेलेकर. चला दैवत आपण यायचं आहे पारितोषिक घेण्यासाठी. सीझन 2 मधील पहिली मॅच पाहिली आपण आणि पहिला सामना बेबी स्पोर्ट इताडे संघाने जिंकला आणि भगवानच्या पाटील साहेबांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल पाहायला मिळाली. सुरुवात चांगली आहे, आगाज चांगला आहे आणि त्या सामन्यातील सिंहाचा ज्याने वाटा उचलला अर्थात दैवत वेलेकर ठरला या सामन्यातील सामनावीर पुरस्कार पटकावणारा खेळाडू. सन्माननीय पाटील डेव्हलपर्सचे ऑपरेटर तथा समाज कल्याण न्यास तालुका अध्यक्ष विकी शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत सुंदर ट्रॉफी जी आम्हाला विद्यमान सरपंच सकारामजी पाटील त्यांचे सौभाग्य होती. छाया सकाराम पाटील याचकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. त्याच्यानंतर पाहू शकाल उत्तम शेठ पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा तुळशीचा रोपटं देऊया. झाडे लावा झाडे जगवा, सध्या आपल्याला निसर्गाची गरज आहे. त्याच्यानंतर पाहू शकाल गिफ्ट हॅम्पर आहे जो आम्हाला जानूसपूर इताडे सकाळच्या वतीने लाभलेला आहे. मी आमनेगावची विद्यमान पोलीस पाटील प्रकाशजी दलवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट हॅम्पर इथे वितरित करा. त्यानंतर पेसेगावचे नितेश पाटील याचकडे आम्हाला कॅप लाभलेले आहे. मी सन्माननीय हर्षदजी पारदे आणि सन्माननीय भगवानजी पाटील